नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे। कराडच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह इतर पक्षातील नेत्यांनीही मुंडेंना टार्गेट केले। ते कृषी मंत्री असताना त्यांनी कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोपही पुढे आलाय। त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आणि अखेर काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रिपद सोडलं। पण आता पुढे काय अशी चर्चा सुरू असतानाच धसांसह मुंडेंवर आरोप करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ बाहेर येऊ लागले आहेत। हे व्हिडिओ अचानक बाहेर कसे आले हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। देशमुख हत्या प्रकरणात कराड आणि त्याच्या टोळीला अटक झाल्यापासून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत गेली, पण त्याला मुंडेंनीही सावधपणे सामोरे जात ठाम भूमिका घेतली। देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका त्या सातत्याने मांडत राहिले। पण विरोधकांकडून मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी आता होत होती। त्यातच देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो बाहेर आले आणि मुंडेंनी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला। हा राजीनामा का दिला याची दोन कारणे त्यांनी सांगितली। एक म्हणजे हत्येच्या फोटोमुळे व्यथित झाल्याने आणि दुसरे म्हणजे वैद्यकीय कारणांमुळे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा आनंद धसांसह अनेकांना झाला, पण तो फार काळ टिकणारा नव्हता। काही तासातच धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचे व्हिडिओ व्हायरल झाले, त्याचे कारनामे समोर आले आणि धस बॅकफूटवर गेले। मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरच हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला याची चर्चा सुरू झाली आणि त्यावरून उठलेले वादळ शांत होत नाही तोवरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी संबंधित एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। त्यानंतर मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी संबंधित देखील एकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। एका मागोमाग एक 3 आमदारांशी संबंधित व्यक्तीचे व्हिडिओ अचानक सोशल मीडियात व्हायरल होणे हा योगायोग नक्कीच नाहीये। हे कोण करतंय, का करतंय याबाबत वेगवेगळ्या चर्चाही सोशल मीडियात रंगल्या आहेत। आता या आमदारांना अडचणीत आणण्यासाठी कोणती अदृश्य शक्ती काम करत आहे याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। यापुढे आणखी कोणाचे व्हिडिओ फोटो बाहेर येणार हे दिसून येईलच, पण यामुळे कुणीच धुतल्या तांदळासारखे नाही हे मात्र पुन्हा स्पष्ट झालं आहे। त्यामुळे मुंडेंकडून पुढील राजकीय वाटचालीचा प्लॅन निश्चितपणे तयार केला जात असावा किंवा तयारही असेल। नेमकं काय सुरू असेल मुंडेंच्या मनात याचे उत्तर बीड मधील राजकीय घडामोडींवरून मिळतच राहील। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।